हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे। सद्गुरुनाथ महाराज की जय। सद्गुरु पैमावली मातोश्री मायांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार। आपण जे चिंतनाला घेतलेलं पुस्तक आहे ते म्हणजे मोगरा फुलला आणि हे मोगरा फुलल्याच्या अंगाने आपण त्या अंगाने थोडंसं चिंतन करण्याचा प्रयत्न करतो आहोत। या अंगाने कोणाला खरोखर काही सांगायचं असेल, सूचना करायची असेल तर काही प्रश्न मनात उद्भवत असेल त्या अंगाने त्यांनी व्हॉट्सॲपवर त्याप्रमाणे प्रश्न किंवा त्यांचं काही सांगणं ते सांगावं ही विनंती। कारण आपल्याला खरं म्हणजे ह्या ग्रंथाच्या अंगाने चर्चा जेवढी जास्त करता येईल तेवढी करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत। आज जे स्मरण ह्या अंगानेच आपण हे चिंतन करीत आहोत आणि या अंगाने जो एक प्रश्न आला होता त्याचं आपण आता चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहोत। कलियुगात नामसंकीर्तनाने देव प्रसन्न होतो असे संत आणि शास्त्र सर्वच सांगतात, पण देवाला तर नावच नाही। कारण ज्ञानेश्वर माऊलींचा हा अभंग आहे की देवा नाही नाव, देवा नाही गाव, कोठे काही असेही सांगितले जाते। मग नामसंकीर्तन का व कसे करायचे? उत्तर आहे, देव देव म्हणून व्यर्थ का फिरसी, निज देव नेणसी मुळे कोण। देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही गाव, कोठे काय। ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, अखंडित सेवा करा त्याची। असा ज्ञानेश्वरांचा जो अभंग आहे तिथे जो देव शब्द वापरला आहे तो देव म्हणजे दिव्य स्वरूप। दिव्य स्वरूप मुळात चैतन्य स्वरूप आहे। दिव्य स्वरूप मुळात चैतन्य स्वरूप आहे। हे स्वरूप एका बाजूने निर्गुण आहे आणि तेच निर्गुण स्वरूप सगुण अंगाने व्यक्त झाले आहे आणि तेच साकार रूपाने प्रकट आहे। निर्गुण स्वरूपाला रूप नाही, नाव नाही, गाव नाही। वेदसुद्धा नेती नेती म्हणत मागे सरले, कारण या निर्गुण स्वरूपाचे पूर्णपणे वर्णन शब्दात करता येत नाही। जसे गाढ झोपेचे वर्णन शब्दात करता येत नाही, मग संत देवाची भक्ती करतात म्हणजे कशाची भक्ती करतात? निर्गुण स्वरूप आहे हेच मान्य करतात आणि सगुण रूपाने कसे व्यक्त आहे त्याचे वर्णन करतात। सगुण रूपाचे वर्णन करताना कळत नकळत साकार रूपाचेच वर्णन करतात। संत परमेश्वराचे वर्णन करतात ते सगुण रूपाचे वर्णन असते। या सगुण रूपातून म्हणजे सच्चिदानंदातून विश्व निर्माण झालेले आहे। या साकार रूपालाच नामरूप असे म्हटले आहे। आपण आपली ओळख कशी देतो? आपल्या भावना व्यक्त कशामुळे होतात? शब्दांमुळे। तसे देवाला ओळखता यावे म्हणून त्याला नाव दिले। सगुण रूपातून साकार रूप निर्माण झाले। निर्गुण सगुण साकार रूपे सर्व मिळून तो एक आहे। संतांनी नामसंकीर्तन करताना देवाला नावे दिली। उदाहरणार्थ कृष्ण, फक्त कृष्णाचे साकार रूप म्हणजे कृष्ण का? कृष्ण म्हणजे जो आकर्षित करतो तो कृष्ण। सर्वांना व्यापून आहे ते चैतन्य म्हणजे कृष्ण। वस्तूमध्ये जे गुरुत्वाकर्षण आहे तेही कृष्ण आणि जिवंत प्राण्यांमध्ये जे आकर्षण आहे तेही कृष्ण। लोकांना कृष्णाचे रूप कळते म्हणून संत प्रथम मूर्तीची पूजा कर असे सांगतात, मग हळूहळू ते ज्ञानपूर्वक मार्गदर्शन करतात। स्वरूपाच्या अंगाने सर्व एकच आहेत हे कळण्यासाठी नामसंकीर्तनाच्या द्वारे त्या दिव्य स्वरूपाकडे साधकाला संत वळवतात। उदाहरणार्थ वरील अभंग आणि पुढील अभंग पहा। राम राम अवघेची म्हणती, कोणी न जाणती आत्माराम। राम तो कालचा सूत दशरथाचा, अनंत युगीचा आत्माराम। किंवा तैसा हृदयामध्ये मी राम, असता सर्व सुखाचा आराम।
अखंड नाम व नामसंकीर्तनातून मन निवांत होते, अंतर्मुख होऊन आत्मस्वरूपाकडे वळते. स्मरण आणि ह्या स्मरणाच्या अंगाने भक्तीच्या मार्गामध्ये देवाची भक्ती असं जे आपण म्हणतो, देवाच्या भक्तीच्या मार्गामध्ये नामस्मरण करा किंवा देवाचं स्मरण करा असा उपदेश सर्वजणच करतात. सर्व धर्मात हे वर्णन आहे. म्हणजे इथे देवाचे स्मरण, आणि हे देवाचे स्मरण करण्यासाठी नामस्मरण हा मार्ग आहे. कोणी विठ्ठल म्हणतो, ते हरिरामकृष्ण म्हणतो, कृष्ण कृष्ण म्हणतो, की श्रीराम श्रीराम म्हणतो. प्रत्येक जणाकडे कोणाकडून कोण निरनिळ्या अंगाने हे देवाचं नाव घेतात असं आपण म्हणतो. पण हे देवाचे नाव खरोखर देवाचं नाव आहे का, तर त्याचं उत्तर नाही. म्हणजे काय, ज्ञानेश्वरांनी सांगितलं, देव देव म्हणून व्यर्थ काय करसे. म्हणजे उगी देव म्हणून सगळीकडे पाहत शोधतोयस तर कशाला शोधतोयस. निज देव नेण्याची मुळी कोण, अरे तूच देव आहेस. म्हणजे जे मुळात स्वरूप आहे आपल्या प्रत्येकाच्या ठिकाणी ते देव आहे. म्हणून देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही गाव, कोठे काय. ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, अखंडित सेवा करा त्याची. म्हणजे नामस्मरण करताना आत्मदेवाची पूजा करा म्हणतात. म्हणजे आत्मदेव कोण, तर आत्मदेव म्हणत असताना आपल्या ठिकाणी मुळात जे आत्मतत्व आहे, आत्मतत्व म्हणजे काय, मी म्हणणारं तत्व. मी कोण म्हणतो त्याला आत्मतत्व म्हणतात. जे मी म्हणतं ते आत्मतत्व आहे. पण मी म्हणत असताना मी देह हा देहभाव सर्वसाधारण मनुष्याच्या ठिकाणी आहे. त्याचं स्मरण मी देह असं आहे. ह्या देहाला नाव जे ठेवलंय ते मी, आणि त्या देहभावातून प्रत्येकजण जीवन जगत असतो. आता हा देहभाव म्हणजेच अहंकार, लक्षात घ्या, सूक्ष्म अहंकार. आणि हे सूक्ष्म अहंकार असल्यामुळे जीवनाचं गणित चुकतं. कारण मी आणि माझं ह्यात प्रत्येक माणूस इतका गुंतलेला असतो की त्याच्यातून त्याला बाहेर पडणं कठीण होतं. आता ह्या देहभावातून बाहेर काढण्यासाठी संतांनी शोध लावला, तो म्हणजे नामस्मरण. की नामाच्या द्वारे ह्या दिव्य स्वरूपाचं स्मरण आपण करायचं, असा हा शोध त्यांचा आहे. आणि म्हणून नाम घेताना देवाचं नाम म्हणजे ते देवभावातून घेतलेलं नाम. लक्षात ठेवा, राम म्हटलं की राम हा देव आहे आणि तो देवभाव आपल्याकडे निर्माण होतो. देवभावातून राम असं नाम घेतलं होतं. की श्रीकृष्ण, विठ्ठल अशी जी नामं आहेत की तिथे भाव येतो आपल्याकडे देवाचा. पण हा देवभाव वळवायचा कुठे, आत्मतत्वाकडे. जेथे उठे मीचे स्फुरण, तेथे घडावे विठ्ठल स्मरण. लक्षात घ्या की विठ्ठल म्हटलं की कुठे पाहायचं, ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेव आहे. आता हे जे आत्मतत्व आहे प्रत्येकाच्या ठिकाणी, मी म्हणजे आहे की मी आहे, हे सहज स्मरण आहे. कधी कोणालाही बघा, लहान मुलं असो मोठं असो, आपण आहोत हे आपल्या देहाच्या आधारे प्रत्येक जण स्वतःचं अस्तित्व अनुभवत असतं. आणि म्हणून हे स्वतःचं जे अस्तित्व म्हणजे देह मी हे एवढं छोटं करून बसलेला आहे माणूस, की त्याच्यातून त्याच्या मनासारखं झालं की त्या मनाच्या विरुद्ध झालं की त्याला दोन्ही बाजूनी राग, लोभ, मोह, मद, मत्सर हे विकार निर्माण होतात. पण त्याच्यातून मुक्त होण्यासाठी काय केलं पाहिजे, तर नाम म्हणजे देवाचं नाम घ्या. देवाचं नाम म्हणजे देवभावातून नाम घ्या. त्याचा अर्थ काय, आता आपण म्हणू राम असं म्हणतो. आता राम 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 महाराज मी उदाहरण द्या, लोक राम 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 पण रामच माहित नाही काय ते राम राम अवघेची म्हणते असे संत सांगतात. आता कोणी न जाणते आत्माराम. कोणी न जाणते आत्माराम म्हणजे काय,
की श्री प्रभू रामचंद्र म्हणजे जे रामायणातला जो श्रीराम आहे तो जो राम आहे ते राम राम अवघेचे कोणी न जाणणे आत्मा राम तो कालाचा सुत दशरथ म्हणजे जो अयोध्या दशरथ पुत्र राम आहे तो आत्ताचा आहे कालचा आहे पण अनंत युगीचा आत्मा म्हणजे हे जे आत्मतत्व आहे किंवा हे आत्मतत्व म्हणण्यात असताना मी म्हणणारं जिथून स्फुरण होतं ते तत्व आहे त्या तत्वाला तत्वाच्या ठिकाणी मुळाच्या ठिकाणी हे स्मरण मुरवायचं आहे. कोण आहे तर देवच आहे किंवा दिव्य स्वरूपच आहे. म्हणून हे जे अनंत दिव्य स्वरूप आहे ते आपलं जे खरं अस्तित्व आहे ते अस्तित्व परत त्याचं स्मरण देण्यासाठी नामस्मरण. म्हणून नाम हे साधन आहे. देवभावातून पुन्हा 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 अगदी कृतज्ञतेतून म्हणा भक्ती भावातून म्हणा आपलेपणातून म्हणा की इथे जे स्वतः प्रत्येकाच्या ठिकाणी हे जे जाणणारं तत्व आहे ते जाणणाऱ्या तत्वाला त्यांनी देवभावातून त्याला आळवायचं त्याचं स्मरण करायचं. ज्ञानदेव म्हणे भज आत्मदेवा याचा अर्थ काय अगदी आपल्या स्वतःच्या ठिकाणी प्रत्येक साधकाने तिथे हृदयात पहा म्हटलंय. बऱ्याच वेळा म्हणजे हृदयामध्ये राम आहे. तैसा हृदयामध्ये मी राम महाराजांनी पै महाराजांनी म्हणायचे कसे सांगायचे तैसा हृदयामध्ये मी थांबायचे. मी कोण आहे हे लक्षात घ्या तो राम आहे. म्हणजे आज मी अमुक तमुक मी देह मी अमुक नावाचा जातीचा धर्माचा पंथाचा हे सगळं बाजूला गेलं पाहिजे. हे सगळं जे आपण आपल्या अंगावर लादून ठेवलं आहे ते बाजूला जाऊ द्या आणि फक्त जे जाणणारं तत्व आहे तेच आत्मतत्व आहे आणि त्याच तत्वाला साथ घालायची आहे देवभावातून. म्हणून त्याला नाम दिलं राम विठ्ठल जे सद्गुरू नाम देतात म्हणतात. पण नाम देतात म्हणजे काय तिथे देवभाव जपायचा आहे. देवभावातून त्या आपल्याच मीला जो विसरलाय स्वतःला आपण दिव्य स्वरूप आहोत हे ज्याला विसर आहे त्याला आठव देण्यासाठी नाम घ्यायचंय. तिथे ते स्मरण प्रकट झालं पाहिजे हे महत्वाचं लक्षात घ्या. म्हणून नाम कसं घ्यायचं नाम घेताना अंतर्मुख होऊन नाम घेता आलं पाहिजे. साधकाला जर हे नामाची गोडी लावून घ्यायची असेल तर पहिलं त्याला अंतर्मुख होता आलं पाहिजे. अंतर्मुख व्हायचं म्हणजे काय स्वरूपाकडे त्याची दृष्टी त्याने वळवायची असते. स्वरूपान्मुख त्याने व्हायचं. स्वरूपान्मुख व्हायचं म्हणजे नेमकं काय तर त्याने आपली जी बहिर्मुखता आहे डोळ्यातून आपण बाहेर पाहतो बाहेरचं ऐकतो कानातून गंध म्हणजे बाहेरच्या जगाशी आपला संबंध आहे पंचज्ञानेंद्रियाचे. ही पंचज्ञानेंद्रियाचा संबंध बाह्य जगाशी जोडायचं थांबवायचं. म्हणजे डोळे बंद करा एकांतात जाऊन बसा म्हणजे कसला दुसरा आवाज येणार नाही. सुगंध असेल तर तो जे अगरबत्ती लावले तर मन प्रसन्न होतं. म्हणजे ही सगळी जी इंद्रिय आहेत त्यांना बाह्य विषयांपासून काही काळ थांबवायचं आणि सगळं लक्ष आहे ते चैतन्य आहे ते आत्मतत्व आहे या भावामध्ये मनाला वळवायचं आहे. आणि त्या आत्मतत्वाला किंवा त्या चैतन्य स्वरूपाला नाव दिलं काय देवाचं नाव दिलं. देवाचं नाव म्हणजे देवभावातून ते दिव्य स्वरूप आहे ते दिव्यत्व आहे. कारण सुरुवातीला काहीच कळत नाही ते आहे की आहे म्हणतो म्हणजे काय पण मी आहे म्हणतो ना मग तिथे ते आहे. ते सद्गुरूंच्या प्रती जी शरणागती असते सद्गुरूंच्या प्रती जी श्रद्धा असते त्या श्रद्धेतून प्रत्येकाने आपल्याच ठिकाणी म्हणजे आपण मी म्हणतो त्या ठिकाणी त्याला केंद्र कुठे आहे हृदयात आहे की दोन डोळ्यांच्या मध्ये आहे की आणखी कुठे आहे. लोक सगळीकडे सांगते पण जिथे जाशील तिथे ते आहे. म्हणजे देहाकडे कुठेही तू लक्ष दे ते जिथे लक्ष देशील तिथे ते तत्व आहे. म्हणून तैसा हृदयामध्ये मी राम म्हणजे हृदय म्हणजे काय
हे जाणीव जी आहे, जाणणारं जे तत्व आहे ते तत्व, ती जाणीव, तेच हृदय. शरीराचं हृदय नाही, परत लक्षात ठेवा. पण आपण सवयीने मी म्हणताना आपला दोन मधोमध, हृदयाच्या मधोमध, म्हणजे हृदय डावीकडे असतं पण आपलं लक्ष असतं मधोमध असतं किंवा उजवीकडे थोडं असतं, असं म्हणायला हरकत नाही. तर तिथे पाहतो कारण ती सवय असते म्हणून. पण खरं लक्षात काय घ्यायचं आहे, जे मी म्हणणारं तत्व आहे ते राम आहे, मी म्हणणारं तत्व आहे ते विठ्ठल आहे. आणि ते विठ्ठल म्हणजे आपल्याला ती सोय संतांनी करून दिलेली आहे. तो भाव येण्यासाठी देवाला नाव नाही, म्हणजे मी म्हणणारं जे तत्व आहे ते चैतन्य स्वरूप आहे. आणि ते जे चैतन्य स्वरूप आहे ते निर्गुण निराकार, सगुण निराकार आणि सगुण साकार, ह्या 3 अवस्थेतून त्याचं प्रगटीकरण होत असतं. म्हणजे मुळात आहे ते निर्गुण निराकार स्वरूप आहे. आणि निर्गुण निराकार स्वरूपच मीच्या ठिकाणी सगुण निराकार रूपाने प्रगट होतं. लक्षात घ्या, निर्गुण निराकार आहे. निर्गुण निराकार म्हणजे तिथे काय आहे काय नाही काहीच कळत नाही. काहीच कळत नाही म्हणजे कसं कळत नाही की जसं आपण गाढ झोपलो आहे, तर गाढ झोपेत आपल्याला काहीच कळत नाही. कुठे आहोत हेही कळत नाही, कसे आहोत हेही कळत नाही, कोणी काय बोलतं हेही कळत नाही, जगाशी आपला संबंध नाही, काही नाही. म्हणजे इथे ज्यावेळेस जी अवस्था असते, म्हणजे गाढ झोपी झालेला माणूस हा निर्गुण निराकार स्वरूपाशी एकरूप झालेला असतो. ती जाणीव जी असते निर्गुण निराकार स्वरूपाशी एकरूप होते. आणि तिथे जराशी जागृती येते तेव्हाच ते सगुण निराकार, म्हणजे जाणणारं तत्व जे म्हणतो आपण, जी जाणीव आपली आहे, या शरीरातून हे जी जाणतं ते तत्व सगुण निराकार आहे. त्यांनी शरीराचा आकार धारण केलाय का शरीराच्या आकाराशी ते व्यापलेलं आहे. आणि त्या आकाराने शरीराला व्यापल्यामुळे ते शरीर म्हणजे मी की माझं अस्तित्व असा भ्रम ह्या जाणीवेमध्ये निर्माण होतो. आणि तो भ्रम निर्माण करण्यासाठी, तो विसर निर्माण करण्यासाठी संतांनी हा मार्ग शोधला आहे की देवभावातून त्या मीला किंवा त्या जाणणाऱ्या तत्वाला भावातून आळवणं, त्याचं स्मरण करणं. कोण आहे तर तिथे विठ्ठल आहे किंवा राम आहे, हा देवभाव जोडायचा. तो अमुक तमुक नाही, सोम्या गोम्या नाही. तर जे आपल्याला आपलं नाव वगैरे जे देहाच्या पेक्षा आपण म्हणतो ते मी नाहीये, आहे काय तर राम आहे. म्हणजे रामाचं स्मरण आपल्याला करता होतं. कसं स्मरण करायचं, डोळे बंद करायचे, एकांतात जाऊन बसायचंय आणि मनापासून अत्यंत प्रेमाने हे जे मी म्हणणारं तत्व आहे ते राम आहे. ते तत्व ह्या देहातून कार्यरत आहे. या देहाचं कार्य ते तत्व म्हणजे हे जाणणारं तत्व आहे म्हणून जीवन आहे. म्हणून हे सगळं जीवन ह्या दिव्य स्वरूपाचं आहे. आणि त्या दिव्य स्वरूपाला, त्या निर्गुण रूपाला खरं नाव नाही, गाव नाही, काही नाहीये. पण संतांनी त्याला जाणीवपूर्वक साथ घालण्यासाठी हे देवभावातून नाम घ्यायला शिष्यांना शिकवतात किंवा इतरांना ते शिकवतात. की ते केल्यामुळे काय होतं, जिथे मीपणा आहे, जिथे मी अमुक तमुक असा जे भाव आहे, तो भाव हळूहळू कमी होतो. आहे ते जे तत्व आहे ते निर्गुण निराकार आहे, ते शुद्ध आहे. आणि हे शुद्ध किंवा ते दिव्य आहे. आणि त्या दिव्य तत्वाला म्हणजे इथे जाणतो कोण तर सगुण निराकार स्वरूप जाणतं. गाढ झोपेत काय असतं तेच सगुण निराकार निर्गुण निराकार होतं. म्हणजे फरक काय आहे, जागृती आली की सगुण निराकार. केवळ असणेपणाची अवस्था असेल तर निर्गुण निराकार. तिथे काहीच कळत नाही, काही नाही अशी अवस्था ती निर्गुण निराकार. म्हणजे एकच तत्व दुसऱ्या बाजूने प्रकट होतं. म्हणजे सगुण निराकार जे तत्व आहे त्याला ते सच्चित आनंद स्वरूप आहे. म्हणजे ते आनंद स्वरूप म्हणून आनंदाने, प्रेमभावाने, मनापासून स्वतःच्याच ठिकाणी हे जे तत्व आहे त्या तत्वाला पाहता येतं का नाही पाहता येतं. म्हणून त्याला रूप आहे का नाही, नाव आहे का नाही, गाव आहे का काय नाही. पण आपण त्याला नाम जाणीवपूर्वक देतो आहोत की ते देवभावातून नाम घेण्यासाठी तिथे देवाचं नाम घ्या असं जे म्हणतात तो भाव इथे लक्षात ठेवायचा. म्हणजे देवभाव निर्माण झाला पाहिजे, प्रेमभाव निर्माण झाला पाहिजे. आणि तेच तत्व जे आहे ते दिव्य आहे हे स्मरण प्रगट होण्यासाठी
संतांनी नामस्मरणाचा हा शोध लावलेला आहे. म्हणून नाम कसं घ्यायचं तर डोळे बंद करा, अगदी अत्यंत प्रेमाने कृतज्ञतेने संपूर्ण शरीराचं भान घ्या. हे भान कोण घेतं? ते भान घेणार जे तत्व आहे तेच ते आत्मतत्व आहे आणि त्यालाच नामाच्या द्वारे साथ घालायची आहे. राम. संपूर्ण शरीराचं भान घ्या, डोळे बंद असू द्या आणि ह्या शरीरातून ते जाणणारं तत्व जे आहे ते राम आहे. तैसा हृदयामध्ये नी राम. तसं हे शरीराच्या ठिकाणी हे दिव्य स्वरूप आहे आणि ह्या दिव्य स्वरूपाची जाणीव, ह्या जाणीवेला आज नाही, ती जाणीव जागृत करण्यासाठी हे नाम घ्यायचं असतं किंवा हा नामाचा स्मरणाचा अभ्यास करायचा असतो. नामाचं स्मरण म्हणजे स्वरूपाचं स्मरण लक्षात घ्या. नाम हे शब्दाचं स्मरण नाही. जसं आंबा म्हटलं तर आंबा हे फळ लक्षात येतं, तसं एकदा विठ्ठल म्हटलं किंवा राम म्हटलं तर हे जाणणारं तत्वच आहे. हा बोध तिथे दृढ करायचा असतो आणि मग म्हणायचं संपूर्ण शरीराचं स्मरण घेताना जे अनंत स्वरूप आहे तेच ते राम रूपाने जाणत आहे, राम रूपाने राम राम म्हणत आहे किंवा नाम घेत आहे. या भावामध्ये हे नामस्मरण आता हळुवारपणे चालू करा. राम. संपूर्ण शरीराला व्यापायचं आहे. व्यापणारं तत्वच राम आहे. राम. ही जी स्पंदन निर्माण होतात ते स्पंदन म्हणजे हे आत्मतत्व आहे. त्या आत्मतत्वाच्या जाणणारं जे तत्व आपण म्हणतो त्याची ओळख आहे. राम राम राम
राम राम राम। महत्वाचं आहे ते स्मरण। नामाच्या द्वारे हे चैतन्य स्वरूपच देहरूपाने प्रगट आहे, त्याला आपण अनंत स्वरूप म्हणतो, की जे दिव्य स्वरूप म्हणतो ते अनंत स्वरूप जी परमेश्वरी शक्ती आहे तीच देहरूपाने, सगुण साकार रूपाने, सगुण निराकार रूपाने सर्वत्र विविध रूपाने प्रगट आहे। आणि ह्या सर्व विविध रूपांच्या ठिकाणी हे तत्व सतत आहे, आपल्या ठिकाणी ते सतत तत्व आहे, म्हणून सतत चैतन्य स्वरूप आहेच हा भाव तिथे निर्माण झाला पाहिजे। हे स्मरण सतत राहिलं पाहिजे आणि त्या स्मरणातून आचरण झालं पाहिजे। इथे मी करता नाही तर राम करता होतो, म्हणजेच मी पण बाजूला जातं आणि राम पण जागृत होता, म्हणजे त्याला देव पण जागृत केलं। राम करता आहे आणि रामच भोगता आहे, सर्व काही आहे ते रामाचं आहे, म्हणजेच अनंत स्वरूपाचं आहे। म्हणून अनंत स्वरूपाचं आहे म्हणून आपलं जीवन अनंत स्वरूपाचं आहे हे अखंड स्मरण साधकाच्या ठिकाणी असायला। जोपर्यंत हे स्मरण होत नाही, की सतत होत नाही, तोपर्यंत हा नामाचा अभ्यास या पद्धतीने करता येतो, की आहे ते चैतन्य आहे म्हणजेच राम आहे, आणि ह्या चैतन्याच्या द्वारेच सगळं जीवन चाललेलं आहे। इथे माझं म्हणण्यासारखं काहीच नाही आहे ते सर्व देवाचं आहे, म्हणजेच रामाचं आहे। आणि रामाचं आहे या भावामध्ये जेव्हा साधक जीवन जगायला लागतो तेव्हा त्याच्या ठिकाणी शांती सुख प्राप्त होतं, तिथे दिव्यत्वाचा अनुभव हाही प्राप्त होतो, आणि तिथे मी पण बाजूला जातं आणि केवळ सगळं जीवन या दिव्य स्वरूपाचे आहे ही अनुभूती प्राप्त होते। म्हणून एका नामस्मरणातून हे सगळं काही प्राप्त होऊ शकतं, आणि तिथे नाम म्हणजे तो भाव द्यायचा आहे, लक्षात ठेवा। नाम हा उच्चार आहे, शब्द आहे। राम राम शब्द आहेत, उच्चारताना आपल्या ठिकाणी तो उच्चार रूपाने प्रगट झाला, आणि जो उच्चार प्रगटतो त्या ठिकाणी हा उच्चार कोणासाठी आहे तर ह्या दिव्य स्वरूपाच्या स्मरणासाठी। प्रत्येक उच्चार हा राम झाला पाहिजे असं आपण म्हणतो, कारण हे सतत स्मरण असलं पाहिजे। संपूर्ण शरीर संपूर्ण जीवन हे देवाचं आहे, म्हणजे दिव्य स्वरूपाचं आहे, कारण दिव्य स्वरूपातूनच हे शरीर निर्माण झालेलं आहे। संपूर्ण शरीर दिव्य स्वरूप आहे हाही भाव तिथे असला पाहिजे। म्हणजे शरीराकडे चुकीच्या दृष्टीने न पाहता ते देवाचं शरीर आहे, म्हणजे चैतन्य स्वरूपाचं शरीर आहे, आणि हे चैतन्य स्वरूपाचं शरीर हा जर देवभावातून शरीराकडे आपण पाहायला लागलो तरी आपला देहभाव बाजूला जातो आणि देवभाव जागृत होतो। म्हणून देवभाव जागृत करण्यासाठी नामस्मरणाचा अभ्यास केला पाहिजे। ते जरी त्याचं नाव नाही, कारण देवाचं नाव काहीच नाही आहे, देवाला नावाची गरज नाही आहे, कारण ते एक तत्व ह्या विश्वामध्ये, अनेकत्व त्याच्यातून निर्माण झालं पण तो एकच आहे। ही आपण सगळी रूपं ही अनेकत्वाने एकमेकाकडे पाहतो आणि त्या अनेकत्वात गुंतून जातो, गुंफून जातो, आणि त्या न गुंता फक्त चैतन्यच आहे म्हणून आहे ते चैतन्य स्वरूप आहे। हे चैतन्य स्वरूप मी म्हणत जाणतं मीच्या अंगाने, तर ते जाणते ते चैतन्य स्वरूप आहे, आणि जे जे दिसतं तिथे हे चैतन्य स्वरूपच आहे, आणि सर्व जे आहे ते चैतन्य स्वरूपच आहे। म्हणून सर्वांचं भलेपणाचा विचार साधकाच्या ठिकाणी येतो, की सर्वत्र चैतन्यच आहे म्हटल्यानंतर सर्वांचं भलं व्हावं, सर्वांचं कल्याण व्हावं,
हा सद्भावना त्या नामस्मरणातून साधकाच्या ठिकाणी प्रगट होते. म्हणून केवळ नामस्मरणातून वाल्याचा वाल्मिकी झाला किंवा अंगुलीमालाचा अहिंसक झाला. म्हणजे हे सगळी जी उदाहरणं आपण पाहतो तो भाव एकदा धरता आला नामाच्या द्वारे किंवा नाम हाच भाव झाला पाहिजे. लक्षात ठेवा, राम हा भाव आहे, राम हे नाव नाही. पण आपल्याला ते नाव वाटतं कारण आपण त्या अंगाने पाहतो आहोत म्हणून. लक्षात ठेवा, विठ्ठल हे नाम नाहीये तर विठ्ठल हा भाव आहे. तो विठ्ठल आहे हा भाव आहे. विठ्ठल आहे म्हणजे देवच आहे, चैतन्यच आहे. हे स्मरण आपणच आपल्याला द्यायचं असतं. आणि म्हणून तिथे केवळ स्मरण असलं पाहिजे. संपूर्ण जीवन हे चैतन्य स्वरूपाचं आहे आणि या चैतन्य स्वरूपातूनच सर्वांचं जीवन चाललेलं आहे. आणि म्हणून असं हे जे अनंत स्वरूप आहे तेच आपल्या ठिकाणी साधकाने स्वतःच्या ठिकाणी त्याचं स्मरण साधत राहिलं पाहिजे. तो भाव जपत राहिला पाहिजे. आणि हा भाव जपायला लागला की नामस्मरणाचा खरा अर्थ साधकाला कळतो आणि तिथे त्याच्या जीवनात आनंदी आनंद होतो. असा हा आनंदी आनंद आपण सर्वांच्या ठिकाणी ह्या नामस्मरणातून व्हावा. म्हणजे ह्या दिव्य स्वरूपाच्या स्मरणातून जीवन जगावं अशी सद्गुरूचरणी प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना चांग